नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघू शकता महाराष्ट्र शासनाची आत्ताच नुकती भरती सुटली आहे. धर्मादाय आयुक्तालय यामध्ये भरती सुटली आहे मित्रांनो. कुठल्या कुठल्या पोस्ट आहे, काय काय पात्रता आहे, आपण सगळं बघणार आहे मित्रांनो. बघू शकता एकूण 5 पोस्टसाठी भरती सुटली आहे मित्रांनो. गट बच्या एकूण 3 पोस्ट आहे, गट कच्या 2 पोस्ट आहे मित्रांनो. पदांचे नाव आपण बघू शकता. विधी सहाय्यक, लघुलेखन उच्च श्रेणी, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक हे पद आहे मित्रांनो. त्यानंतर वेतन पण यांनी दिलं आहे. निरीक्षक यासाठी S13 वेतन आहे, म्हणजे 35,400 ते 1,12,400 आपल्याला पेमेंट पडणार आहे या दरम्यान. त्यानुसार बघू शकता 121 जागा आहे या पोस्टसाठी निरीक्षक. त्यानंतर बघू शकता वरिष्ठ लिपिक या S8 आहे मित्रांनो. 25,500 ते 81,100 या दरम्यान आपल्याला पेमेंट पडणार आहे मित्रांनो. यासाठी 31 पोस्ट आहे. एकूण बघू शकता एकूण 179 पोस्टसाठी हे भरती सुटली आहे. आपण बघू शकता किती तारखेदरम्यान आपल्याला अर्ज करता येतील. अर्ज बघू शकता कालावधी किती आहे. 11/9/2025 म्हणजे आजपासून चालू झाला आहे, तर ते 3/10/2025 या दरम्यान आपल्याला अर्ज करता येणार आहे बघू शकता. आणि याची परीक्षा पण बघू शकता लवकर होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातच परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या तारखे डिक्लेअर झाल्याच्या 7 दिवस आधी आपल्याला हॉल तिकीट येऊन जातं मित्रांनो. त्यानंतर बघू शकता यासाठी आपल्याला फी किती लागणार आहे. फी बघू शकता मुलांसाठी 1,000 रुपये आणि इथं बघू शकता मागासवर्गीयांसाठी 900 रुपये आपल्याला फी आहे मित्रांनो. त्यानंतर बघू शकता आपण कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार किती जागा कुठल्या पोस्टला आहे बघू शकता. विधी सहाय्यक एकूण 3 पोस्टसाठी भरती आहे मित्रांनो. आपल्याला कास्टनुसार आपण जागा बघू शकता. यासाठी काय पात्रता लागणार आहे. पात्रता पण यांनी खाली दिली. विधी सहाय्यक आपली पदवी असेल तर हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो आपण. त्यानंतर बघू शकता लघुलेखन उच्च श्रेणी एकूण 2 पोस्टसाठी आहे मित्रांनो. यानुसार आपण अर्ज करू शकता मित्रांनो. त्यानंतर बघू शकता लघुलेखन कनिष्ठ श्रेणी यासाठी मित्रांनो 22 पोस्ट आहे. यासाठी आपल्या आरक्षण म्हणजे कास्टनुसार आरक्षण बघू शकता मित्रांनो. समांतर आरक्षण आहे. यासाठी आपल्याला यासाठी काय पात्रता लागणार आहे यांनी दिले आहे. 10वी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे लघुशासन वेग किमान 100 प्रतिशब्द, म्हणजे आपल्याला टंकलेखन ही 100 प्रतिशब्द ही लागणार पदवी लागणार आहे. आणि त्यानंतर 40 आणि 35 ही मराठी इंग्लिश हे प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. आपण बघू शकता निरीक्षकसाठी काय पात्रता आहे. एकूण जागा किती बघू शकता. एकूण जागा 121 जागा आहे मित्रांनो. S13 पोस्ट आहे. 35,400 ते 1,12,400 आपल्याला पेमेंट मिळणार आहे. समांतर आरक्षणानुसार आपल्या कास्टनुसार आज आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो. अराखीवसाठी एकूण बघू शकता 37 पोस्ट आहे मित्रांनो. आपल्या कास्टनुसार हा आपण अर्ज करू शकतो मित्रांनो एकूण पोस्टनुसार. त्यासाठी आपल्याला पात्रता काय लागणार आहे. निरीक्षक होण्यासाठी पात्रता दिली आहे. उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतेही उच्च अर्थ धारण केलेले असावे, म्हणजे मित्रांनो फक्त आपले 15वी ग्रॅज्युएशन झालं असेल तरी आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो. त्यानंतर बघू शकता आपण वरिष्ठ लिपिक यासाठी काय पात्रता लागणार आहे. वरिष्ठ लिपिक एकूण 31 जागा पोस्टसाठी भरती आहे. पगार याचा दिला आहे एकूण S8 आहे, म्हणजे 25,500 ते 81,100 आपल्याला दरम्यान पेमेंट मिळणार आहे. आपल्या कास्टनुसार ह्या जागा बघू शकता मित्रांनो. सर्वसाधारण याच्या 6 पोस्ट आहे. यासाठी पात्रता काय लागणार आहे ते बघूया. यासाठी आपल्याला काय लागणार आहे पात्रता. आपली पदवी लागणार आहे फक्त मित्रांनो, पदवी. आणि त्यानंतर आपल्याला टंकलेखन म्हणजे टायपिंगचं सर्टिफिकेट लागणार आहे. ह्या दोन्हीपैकी एकच प्रमाणपत्र लागणार आहे. किमान आपल्याला मराठी 30 किंवा इंग्लिश 40 ह्या दोन्हीपैकी एक आपल्याला टायपिंग असेल तर हा आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो. पोस्टचं नाव आहे वरिष्ठ लिपिक. यासाठी आपण अर्ज करू शकतो मित्रांनो. त्यानंतर आपण बघू शकता यासाठी वय किती, वयाची पात्रता काय आहे. एकूण वय बघू शकता सर्वसाधारण यासाठी 38 वर्ष आहे. आणि आपल्या कास्टनुसार बघू शकता यानुसार आपल्याला वय दिलं आहे मित्रांनो. म्हणजे 43 सर्वांचे आहे. खास या सर्व पोस्टसाठी पात्रता दिली आहे मित्रांनो. बघू शकता मराठीचे एकूण 25 क्वेश्चन असणार आहे. त्यात आपल्याला सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्य रचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ किंवा उपयुक्ततेचे उतारा यावर प्रश्न आहे मित्रांनो. इंग्लिश बघू शकता 25 मार्काला असणार आहे मित्रांनो. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आहे. त्यानंतर सामान्यान बघू शकता आपल्याला सामान्यांमध्ये एकूण सगळंच चॅप्टर दिले आहे. त्यानंतर इंग्लिश बघू शकता. इंग्लिश पण आपल्याला सगळं दिलं आहे. ह्याची एकूण 25 मार्काची टेस्ट होती मित्रांनो. त्यानुसार आपल्याला अर्ज करू शकतो मित्रांनो. या पोस्टसाठी लवकरात लवकर अर्ज करू शकतो मित्रांनो. आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि धन्यवाद.